मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या सर्वत्र एकच विषय आहे, तो म्हणजे जगातील चाललेले युद्ध. कारण युद्धाचा परिणाम हा सर्वसामान्य कुटुंबावर झाल्याशिवाय राहत नाही. त्याचा प्रत्यय सध्या आपण घेत आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जो गॅसचा पुरवठा कमतरतेत आहे. कारण लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. कारण येणारा काळ हा उन्हाळ्याचा आहे, उष्णतेचा आहे आणि त्याचबरोबर आता गॅसची कमतरता भासणार आहे अशी चर्चा सर्वत्र सोशल मीडियावरती असू दे किंवा प्रत्येकाच्या चर्चेतून होत आहे. त्यामुळं गॅस आणि महिला हे समीकरण खूप जवळचं आहे. त्यामुळं आपल्यासोबत आता बोलण्यासाठी केदारगावच्या काही महिला आहेत, तर यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्यामध्ये जी आता सध्या चर्चा आहे पूर्ण जगभर सुरू असलेली युद्धाची, त्याचबरोबर त्यांच्यावर स्वतःवर युद्ध आलेलं आहे ते म्हणजे घरातली व्यवस्था कशी टिकवायची, कारण गॅसची कमतरता आहे. तर हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते, काय नाव आपलं? नमस्ते, सविता विशाल माने. ताई, सध्या आपण पाहतोय की जगभरामध्ये युद्धाचं आता परिस्थिती सुरू आहे. कारण रोज नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळतात. मग त्यामध्ये आता पूर्ण ग्रामीण भागापर्यंत या युद्धाची झळ पोचत आहे. त्यामध्ये सर्वांचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे महिलांसाठी खास करून की गॅसची कमतरतेची चर्चा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून, दैनिकांमधनं किंवा चर्चेतनं ऐकायला मिळते की सध्या गॅसला 45 दिवस वेटिंग आहे किंवा गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. काय नेमकी महिलांमध्ये काय वातावरण आहे? जशी दिवसाची सुरुवात सूर्यापासून होते, तसे आम्हा बायकांची सुरुवात गॅसपासून होते. जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गॅस पाहिजेच. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळी पदार्थ करायचे असतात, बऱ्याच यात्रा वगैरे आलेल्या आहेत, सण आहेत पुढं. त्यामुळे गॅस हा गरजेचाच आहे. आणि गॅसशिवाय आता काय चुलीवरती कोण करतच नाही. ग्रामीण भाग असला तरी चुलीवरती स्वयंपाक कोण करतच नाही. तर गॅस आहे, तर गॅसची गरज आहे. आणि गॅसचा हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणारा तुटवडा, त्यामुळं गॅस हा मिळत नाही. तर हा ग्रामीण युद्धाचा परिणाम हा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली आहे झळ याची. तर गॅस मिळणं खरंच गरजेचं आहे. जसं लाडकी बहीण तुम्ही शासनानं चालू केली, तशी त्या पद्धतीनं आम्हाला काय माहिती की टी व्हीवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळते की गॅस आहे, तुटवडा आहे की मिळतोय किंवा नाही मिळतोय, निर्यात आयात आम्हाला काय हे माहिती नाही. पण याचा पाठपुरावा करून आम्हाला लवकरात लवकर गॅस मिळावा. बरेच दिवस झालं गॅस नाही. चुलीचाही प्रश्न आहे की चुली आम्ही करू शकत नाही. तर गॅस काय चुलीवरचं जे जेवण बनवणारी पिढी होती ती कुठं आता कालबाह्य होत चाललेली आहे. सध्याच्या युगामध्ये चूल हे फक्त एक शोपीस झालेला आहे घरातला. त्यामुळे आता ते कुठं म्हणजे जुने दिवस येतील काय पुढं? येतील, पण असं पण काही सांगता येत नाही की सगळ्याच करू शकतील असं नाही. की आता ती कंडिशन पण राहिली नाही करायसारखी, ठिकाणं पण नाही किंवा लागणारे जळण वगैरे ते पण नाही इथं. त्यामुळं आणि करूच शकत नाहीत, कारण बाहेर पडणाऱ्या महिला आहेत त्या पण चूल वगैरे हे सगळं करू शकत नाहीत. तर लवकरात लवकर गॅसचा तुटवडा भासू नये आणि कमतरता दूर करावी. काय वाटतंय आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या भागामध्ये? गॅसची किती दिवसामध्ये गॅस मिळतोय किंवा काय परिस्थिती आता ग्रामीण भागात तुमचा वाळवा तालुका आहे? बरेच दिवस झालं, आता तरी गाडी आमच्या गावात आलेलीच नाही. आणि बरेच दिवस झालं गॅस काय आलेलाच नाही आणि मिळालेला नाही. काही ठिकाणी बुकला नंबर घेतले जात नाही, कारण इंधनाचा तुटवडा असल्यामुळे. तर एजन्सी तर काय करणार, कारण गॅसच भेटत नाही वरून. त्यामुळं काय गॅस मिळालेला नाही. तर काही लोक बऱ्याच वेळा असं ह्याला माग त्याला माग, पण गॅस भेटत नाही. मग गाडीहून जाणं, कुठंतरी गॅस मिळवणं आणणं असं चालू आहे. काय वाटतंय महिलांसाठी गॅस किती महत्वाचा आहे? अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण महिलांसाठी किचन, घर, स्वतःचं, मुलं बाळे, तसं गॅस हे गरजच झालेली आहे मूलभूत. आता महत्त्वाचं म्हणजे आपण जसं लाडक्या बहिणीचा आता उल्लेख केला की लाडक्या बहिणीसाठी जसं एफर्ट घेतले शासनाने, तसं गॅसाची कमतरता भासू नये यासाठी एफर्ट घेत. काय तुम्ही सांगाल शासनाला? जसं की लाडकी बहीण तुम्ही पाठपुरावा केला, महिलांच्यासाठी तुम्ही केलं, बंद केली, लाडकी बहीण चालू केली, असा काही विषय झाला, तसं त्याप्रमाणे तुम्ही गॅससाठी पण एफर्ट घ्या. आणि खरंच ग्रामीण भागातील महिलांना गॅसची मूलभूत गरज आहे आणि शहरातील पण आहे. तर तुमच्याकडून गॅससाठी लवकर पाठपुरावा करून आम्हाला गॅस भेटावा. पण असं शासनाकडून तर असं परिपत्रक सांगितलं जाते की बोललं जाते की गॅसचा तुटवडा भासला जाणार नाही, ही फक्त अफवा आहे, अफवावर विश्वास ठेवू नये. असं आम्ही कसं सामान्य लोक म्हणणार? आम्हाला तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कळते की गॅसचा तुटवडा आहे, पण आम्हाला ह्याचा पाठपुरावा काय माहित असणार सामान्य लोकांना की खरंच तुटवडा आहे का आहे गॅस म्हणून? तर लवकर हे सरकार आहे ना, त्यांनी लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करावा. तर ह्या केदारगावच्या महिला आहेत, तर
खरंच हे तसं कारण त्यांचं जेन्युइन आहे, कारण गॅसशिवाय दिवस सुरू होत नाही महिलांचा. कारण आता पूर्वीसारखे चूल ते जळण सरपण आणणं ते त्या गोष्टी राहिलेल्या नाहीत. त्यामुळं जे आता त्यांचं मत आहे ते खरंच जेन्युइन आहे, कारण त्यांना माहिती आहे की घराची सुरुवात करताना काय त्यांना कसरत करावी लागते. त्यामुळे त्यांचं शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हा जो काय मार्ग आहे त्या मार्गाला चांगली वाट मिळावी. कारण गॅसचा तुटवडा सध्या तरी अजून इतका जाणवत नाही, पण भविष्यात जर युद्धाची परिस्थिती अशीच राहिली तर अजून बरीच विदारक परिस्थिती पाहायला मिळेल. त्यासाठी महिलांमधून शासनाला विनंती करण्यात येत आहे की गॅसचा तुटवडा भासू नये ही विनंती त्यांनी केलेली आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, केदारगाव.